नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ब्लाउजवरती जी काही डिझाइन आहे तिच्यापासूनच मागच्या साईडला खूप छान अशी डिझाइन तयार करून घ्यायची आहे। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि जर का तुमच्यासुद्धा ब्लाउजवरती अशा पद्धतीने डिझाइन असेल तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा। कमीत कमी वेळेत खूप छान अशी इथे डिझाइन आपल्याला तयार करून घ्यायची आहे। त्याच्यासाठी मी अस्तरवरती अशा पद्धतीने मटका गळा आखून घेतला आणि दुसऱ्या बाजूला सेम तो डार्क करून घेतला आणि तो आपल्याला अस्तरवरती उलट्या दिशेने ठेवून अस्तर पलटवून आणि मग आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। तर बघू शकतात मी ब्लाउज पीस हा बरोबर उलट्या दिशेने ठेवून घेतला। तर इथं मी बिना पेपर कॅनव्हास न वापरता मटक्या गळ्याला खूपच छान अशी डिझाइन तयार करून घेत आहे आणि ती सुद्धा अगदी कमीत कमी वेळेमध्ये आणि साडीचा जो काही कपडा आहे त्याच्यावरती जी काही डिझाइन आहे तिच्यापासूनच खूपच सुंदर अशी डिझाइन तयार करून घेणार आहे। तर मटक्या गळ्याला बरोबर सर्व बाजूंनी शिलाई करून घेत आहे। त्याच्यानंतर मग आपल्याला कमरपट्टी जोडण्याच्या ऐवजी लगेचच कमरेला शिलाई करून घ्यायची। अशा पद्धतीने आपण जर का कमरेला शिलाई केली तर कमरपट्टी जोडायची गरज राहत नाही आणि कमीत कमी वेळेत आपला ब्लाउज पूर्ण होतो। त्याच्यानंतर 1/2 इंच इतकं शिलाई मार्जिन सोडत आणि कमरपट्टीला मी शिलाई करून घेतली आणि गळ्याला सुद्धा शिलाई करून घेतली। त्याच्यानंतर मग गळ्याचा जो काही एक्स्ट्राचा भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आणि गोल गळा असल्यामुळे पूर्ण गळ्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत। हे कट मारल्यामुळे जो काही गोल आकार आहे तो अगदी परफेक्ट बाहेर येतो। तर इथं मी पेपर कॅनव्हास वापरलेला नाही, जर तुम्ही पेपर कॅनव्हास वापरत असणार तर अतिउत्तम। तर मी बिना पेपर कॅनव्हासचा हा मटका गळा तयार करून घेत आहे। त्याच्यानंतर मग आतून बरोबर फोल्ड केलं आणि त्याच्यानंतर मग गळ्याभोवती आणि सर्व अस्तरच्या बाजूंनी आणि त्याच्यानंतर कमरपट्टीला शिलाई करून आणि एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तो आपल्याला कट करून आणि मागची साईड लगेचच रेडी करून घ्यायची आहे। मागच्या साईडला आपण कमरेला जे काही 2 टक्स देत असतो तर ते सुद्धा आपल्याला लगेचच देऊन घ्यायचे आहेत। तर बघू शकतात पूर्ण रेडी झाल्यानंतर एक्स्ट्राचा कपडा वगैरे कट करून आणि मागच्या साईडचे त्याच्यानंतर मागचे टक्स देऊन झाल्यानंतर हा ब्लाउज पीस टिकली वर्कचा आहे आणि याच्यावरती मी जी काही बाह्या जोडून घेतल्या तर बाह्यांवरती खूप छान अशी टिकली वर्कची डिझाइन होती। तर तिथून जो काही कपडा उरलेला आहे त्याच्यापासून मी खूप छान अशी इथे डिझाइन तयार करून घेत आहे। तर बघू शकतात बाह्या जोडून हा जो काही उरलेला कपडा आहे याच्यावरती हे जे काही डिझाइन आहे तर मी अगरबत्तीच्या सहाय्याने बरोबर अशा पद्धतीने कट करून घेत आहे। असं केल्यामुळे जो काही कपड्याचे धागे वगैरे असतात ते निघत नाही आणि अगरबत्तीने पूर्ण सर्व बाजूने लॉक करून घेतलं। त्याच्यानंतर मग जे काही एक अर्धी डिझाइन आहे ती बरोबर चेक केली आणि त्याच्यानंतर कोणत्या बाजूने जोडून घ्यायची, त्याच्यानंतर जोडून आणि बरोबर कोणत्या बाजूला सेट करायचं हे मी चेक केलं आणि अशा पद्धतीने बरोबर ती डिझाइन मी इथं जोडून घेतली। त्याच्यानंतर मग अजून परत थोडी काही डिझाइन आहे तर ती आपल्याला कोणत्या बाजूला जोडून घ्यायची हे सुद्धा मी लगेचच चेक करून आणि जोडून घेतली। इथं तुम्ही त्या डिझाइनच्या सर्व बाजूंनी लेस वगैरे सुद्धा यूज करू शकतात, पण मी लेसचा त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला लगेचच जी काही थोडी डिझाइन आहे तर ती मी बरोबर ठेवून आणि मशीनच्या साहाय्याने जोडून घेतली। त्याच्यानंतर इकडच्या बाजूला सुद्धा तशाच पद्धतीने ती डिझाइन जोडून घेतली आणि तिच्या भोवती शिलाई करून घ्यायची आहे। जर तुमच्याकडे बारीक लेस असेल तर बारीक लेस सर्व बाजूंनी अगदी हळूवारपणे जोडून घ्यायची, ती सुद्धा खूपच छान वाटेल। त्याच्यानंतर मग गळ्याभोवती मी लेसचा वापर करून घेत आहे। अशा पद्धतीने लेस जोडून घ्यायची आणि तिच्या सर्व बाजूंनी डबल शिलाई मारून घ्यायची। तर प्लीज मैत्रिणींनो, कमीत कमी वेळेत आणि साडीची जी काही डिझाइन आहे तिच्यापासून खूपच छान आणि सुंदर अशी डिझाइन मी तयार करून घेतलेली आहे। तर डिझाइन आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा आणि माझी ट्रिक तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा।
तर कमीत कमी वेळेत आणि खूपच छान अशी मी ब्लाऊजच्याच कपड्यापासून खूपच छान डिझाईन तयार करून घेतली। कशी वाटली तुम्हाला? आवडल्यास नक्की लाईक करून सबस्क्राईब करा।